सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ओवीला मेंढळ्यांच्या घरी बघायला आलेल्या सावलीसमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. तर इथे अमृताने सावलीला सांगितलेलं असतं की सारंगचं लग्न झालेलं नाही आहे आणि ओवी ही सारंगची खरी मुलगी नाही आहे. या सत्याचा खुलासा अमृताने सावलीसमोर करताच इथे आता सावलीच्या मनातले सारंगबद्दलचे सगळे गैरसमज हे दूर झालेले असतात आणि सावलीने सारंगबरोबर जे काही केलेलं असतं, ती ज्या पद्धतीने बोललेली असते, त्यासाठी सारंगची माफी मागत तिने आता सारंगला माफ केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघू. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सावलीला सारंगचा इतका राग आलेला असतो की ती सारंगसमोर दाखवत असते की ती खूपच जास्त स्ट्रॉंग बनलेली आहे आणि सारंगसाठी ती काही थांबलेली नाही आहे. 8 वर्ष तिने व्यंकटेश बरोबर लग्नसुद्धा केले आणि अबीर व्यंकटेश आणि सावलीचा मुलगा आहे. अगदी इथपर्यंत तिने आता सारंगला खोटं सांगितलेलं असतं, कारण ती सारंगवरती प्रचंड रागवलेली असते आणि म्हणूनच जर सारंग त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे त्या सुशीलाबरोबर, तर मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काही दुःखी कष्टी नाही, मी सुद्धा आनंदीच आहे हे दाखवण्याचा तिने जो काही प्रयत्न केलेला असतो, आता तो प्रयत्न खोटा ठरणार असतो. कारण नियतीने इथे आता सारंगबद्दलचा सावलीच्या मनातला राग बाजूला करण्याचं ठरवलेलं असतं. सारंगबद्दल तिच्या मनामध्ये जेवढे गैरसमज असतात ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिचा गैरसमज अमृताच आता दूर करणार असते. तर प्रेक्षकांनो, काय होतं जेव्हा सावली सारंगला म्हणते की माझं लग्न झालं आहे आणि आता मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुम्ही चुकलात, तुम्ही माझ्यावरती हात उगारलात, त्यामुळे तुमचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही, तुम्ही मला डिवोर्स पेपर पाठवलेत, आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जा. आणि त्याचबरोबर व्यंकटेशला ती आता बाहेर बोलावून ती त्याला सांगते की हा माझा नवरा आहे. सारंगसुद्धा चिडून रागून तिथून जातो, दारू पितो, घरी येतो आणि जेव्हा इथे दारू पिऊन ओवीसमोर सारंग येतो तेव्हा ओवीला खूप प्रश्न पडलेले असतात की कालपर्यंत माझा बाबा तर चांगला होता, मग अचानकपणे आज दारू पिऊन आला आणि रडतोय वगैरे, सगळं काही ठीक असेल ना. तेव्हा ती सारंगला काही प्रश्न विचारते, पण सारंग म्हणतो की एका केस दरम्यान माझं भांडण झालं, मी चिडलो आणि म्हणून मी दारू प्यायलो. त्यानंतर अबीरचा फोन येतो की तुझे बाबा सुपर हिरो माझ्या घरी आले होते आणि माझ्या आईबरोबर आणि माझ्या आजोबांबरोबर त्यांचं भांडण झालं. तेव्हा इथे ओवी सारंगला विचारते की बाबा, तू माझ्याशी खोटं बोललास ना, तू अबीरच्या आईला भेटायला गेला होतास, त्यांच्याबरोबर तुझं भांडण झालं का? तेव्हा सारंग म्हणतो की भांडण नाही झालं, मी त्यांना भेटून सांगायला गेलो होतो की आता घरच्या लोकांना कळले की ओवी गाणं शिकते आणि माझ्या घरच्या लोकांना ते मान्य नाही आहे. तुम्ही काही चुकलेलं नाही आहे, तुम्ही ओवीला चांगलंच शिकवलं, पण मीच ओवीला आता गाणं शिकण्यासाठी पाठवणार नाही आहे, ते मी बोलण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्या मला म्हणाल्या की ओवी तर चांगलं गाणं गाते, तिला येऊ द्या ना. पण मी घरातली परिस्थिती समजावून सांगितली आणि मी निघून आलो. तो काही आमचं भांडण वगैरे होत नव्हतं, आम्ही बोलत होतो. तेव्हा ओवीला जरी हे आता उत्तर सारंगने दिलं असलं तरी ते ओवीला काही पटलेलं नसतं. ओवीला वाटत असतं की नक्कीच या दोघांचा आधीपासून काहीतरी संबंध आहे आणि हे दोघे जण आमच्यापासून लपवत आहेत हे ओवीला समजतं. तेव्हा अबीर आणि ओवी दोघी जणही आता एक मिशन करतात की आपण आपल्या आईवडिलांमध्ये नक्की काय कनेक्शन आहे हे शोधून काढायचं आणि दोघे जण आता म्हणजे इथे ओवी सारंगच्या रूमची आणि अबीर सावलीच्या रूमची झडती घेतो. तेव्हा अबीरच्या हाताला डिवोर्स पेपर लागता राहिलेले असतात. सावली तिथे येते. त्यानंतर गाण्याच्या इथे क्लासेसला सुद्धा सावली जेव्हा गाण्याचे क्लासेस सुरू करत असते तेव्हा ओवी तिथे आलेली नसते. तेव्हा काही मुलं आठवण करून देतात की ओवी अजून आली नाही आहे. तेव्हा अबीर सांगतो की ओवी आता कधीच येणार नाही आहे, कारण तिच्या बाबांनी तिचा क्लास बंद केला. तेव्हा सावली म्हणते, काय झालं, ओवी बरी आहे ना, तिची तब्येत वगैरे ठीक आहे ना? तेव्हा इथे आता अबीर म्हणतो की तब्येत ठीक आहे, पण तिच्या घरच्या लोकांना तिचं गाणं शिकणं मंजूर नाही आहे,
म्हणून तिच्या बाबांनी आता क्लास बंद केलेला आहे. तेव्हा इथे सावलीला ओवीची खूपच जास्त आता ओढ वाटते. तिला ओवीची फार आठवण येत असते आणि तिकडे आता ओवीची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते. तिलासुद्धा गाणं मनापासून शिकायचं असतं. ती सारंगलासुद्धा समजावून सांगते की बाबा मला गाणं शिकायचं आहे आणि ते सुद्धा अबीरच्या आईकडूनच शिकायचं आहे. त्या टीचर खूप छान आहेत. माझं गाणं बंद करू नको. तेव्हा सारंग म्हणतो, ओवी बाळा, घरामध्ये किती मोठं भांडण झालं बघितलंस ना तू. शिक्षा कुणाला मिळाली? तुला रूममध्ये कोंडून ठेवलं आणि मग तुला त्रास दिला की मला राग येतो. मग मी सगळ्यांबरोबर भांडतो. त्यापेक्षा आपण एक काम करूया, गाणंच आपण बंद करूया. तेव्हा इथे ओवी आता खूपच जास्त नाराज होते. ती अमृताला म्हणते की तू मला लपून छपून घेऊन जा ना क्लाससाठी. तेव्हा अमृता म्हणते, नको बाळा, घरामध्ये जेव्हा कळतं तेव्हा तुला सगळ्यात जास्त त्रास होतो आणि आता घरामध्ये मला कुठल्याही पद्धतीचे वाद नको आहेत आणि तुलासुद्धा त्रास होता कामा नये, म्हणून मी तुला नाही घेऊन जाणार. हा पण मी एक काम करू शकते, मी फोन लावून देते अबीरला. तू आहे ना फोनवरती क्लास अटेंड कर. तू गाणं शिक फोनवरती, चालेल ना? तेव्हा अबीरला फोन लावल्यानंतर इथे ओवी आता सावलीचं गाणं फोनवरतीच ऐकते आणि तेव्हा तिथे मोनिका येते आणि इथे आता फोनवरती गाणं ऐकणाऱ्या ओवीला खूप जास्त ओरडते. तिला इतकं ओरडते की ती घाबरूनच जाते आणि फोन कट करते. तेव्हा अमृता तिथे येते आणि मोनिकाला तिथून आपल्या रूममधून हकलून देते. अशा रीतीने आता जेव्हा अमृता म्हणत असते, ओवी बाळा, मोनिका काकू तुला ओरडली का? तिने तुला मारलं तर नाही ना? ती म्हणते, नाही काकू. पण जेव्हा अमृता तिच्या डोक्याला हात लावते तर इथे ओवीला ताप आलेला असतो आणि तिला आता खूपच जास्त ताप येतो. तिला औषध वगैरे दिलेलं असतं तरी ताप उतरायचं काही नावच घेत नाही. त्यानंतर सारंगला फोन केला जातो. सारंग घरी येतो. डॉक्टरांना बोलावलं जातं. तेव्हा ओवी तापाच्या इथे ग्लानीमध्ये फक्त अबीरची आई, टीचरला भेटायचं आहे, अबीरच्या आईला भेटायचं आहे एवढंच म्हणत असते. कारण ओवी आणि सावलीचं बॉन्डिंग काही दिवसांमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग झालेलं असतं. त्यामुळे तिला सारखी आपल्या टीचरची आठवण येत असते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अबीरची आई कोण आहे? तुम्ही एक काम करा, त्यांना इथे बोलावून घ्या. त्यांची आणि ओवीची भेट घालून द्या. कदाचित ओवीला बरं वाटेल त्यांना भेटून. तेव्हा इथे आता लगेच अमृता म्हणते, सारंग, अरे बोलाव ना ओवीच्या टीचरला इथे. ओवीला भेटल्यानंतर कदाचित तिला बरं वाटेल. बोलाव ना. तेव्हा इथे मोनिका सगळं बोलणं ऐकत असते. आता ओवीची टीचर दुसरी तिसरी कुणी नसून सावली आहे हे मोनिकाला माहिती असतं. तेव्हा मोनिका सारंगला आता भरीस पाडत असते, अरे बाबा सारंग, ओवीचे टीचर कोण आहे? त्यांना इथे बोलावून घे ना. तू त्यांना भेटला असशील ना, त्यांच्याशी बोलला असतील ना. तेव्हा इथे सारंग काहीच बोलत नाही. तो डॉक्टरांना विचारतो बाहेर येऊन की डॉक्टर, आपण एखाद्या सायकेट्रिकला बोलावू का आपल्या ओवीसाठी? सायकेट्रिक जर बोलावले तर तिच्या मनातून जे काही आहे भीती वगैरे किंवा अजून काही ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर सारंग, सायकेट्रिकची गरज आत्ताच नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, ओवी लगेच बरी होईल. तुम्ही त्यांच्या टीचरला इथे बोलवा. त्यांना भेटल्यानंतर कदाचित तिचा ताप कमी येईल. तुम्ही जे शक्य आहे ते करा ना. तेव्हा इथे सारंग आता विचार करत असतो की काय करू? सावली आणि माझ्यामध्ये जो काही वाद झाला आहे त्यानंतर सावली येईल का? पण आता मला माझ्या ओवीसाठी जायलाच हवं. इथे आता सारंग म्हणतो, ओवी बाळा, अगं काय असा हट्ट करतेस तू? तुला माहिती आहे तुझ्या टीचरला मी इथे नाही बोलू शकत. ती म्हणते, का बाबा? पण मला माझ्या टीचरला एकदा भेटायचं आहे. मला त्यांची आठवण येते. तेव्हा सारंग म्हणतो, पण ते शक्य नाही आहे. तेव्हा अमृता म्हणते, का शक्य नाही आहे? मी करू का तिच्या टीचरला फोन? मी बोलू का? तेव्हा सारंग म्हणतो, नाही नको, मीच बोलावतो. आणि ओवीची अवस्था पाहता, तिला आलेला ताप पाहता सारंगने आपला राग रुसवा, आपला इगो बाजूला ठेवलेला असतो आणि तो आपल्या मुलीसाठी आता सावलीकडे जातो. तेव्हा इथे सारंग म्हणतो, सावली जरा बाहेर ये. तेव्हा सावली बाहेर येते गुरुकुलच्या आणि म्हणते, सारंग, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना पुन्हा इथे यायचं नाही म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, माझ्यासाठी इथे आलो नाही आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा आलो नाही आहे. मी माझ्या मुलीसाठी, ओवीसाठी इथे आलो आहे. तेव्हा सावली म्हणते, का? तुम्ही तर तिच्या गाण्याचा क्लास बंद केलात ना, मग कशासाठी आलात? तेव्हा सारंग म्हणतो, ओवीला खूप जास्त ताप आला आहे आणि तापाच्या ग्लानीमध्ये ती सतत तुझं नाव घेते. तिला तुला एकदा भेटायचं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे जर ती तुला भेटली
तरच तिचा ताप कमी येईल, तिला बरं वाटेल. तेव्हा तू येऊन जरा ओवीला भेटतेस का, तिच्याशी बोलतेस का? कदाचित तिचा ताप कमी येईल. तेव्हा इथे सावली म्हणते, पण मी तिथे का येऊ? तिची आई, तिच्या घरातले लोक तिथे आहेत ना, अमृता वहिनीसुद्धा असतील. तिची काळजी घ्यायला सांगा. मी तिथे येण्याने काय होणार आहे? तेव्हा सारंग म्हणतो की मी इथे फक्त माझ्या मुलीसाठी आलो होतो. आता येणं न येणं हे तुझ्याकडे आहे. असं म्हणून सारंग निघून जातो. पण इथे आता सावलीला वाटत असतं की मी तर तिलोत्तमाला शब्द दिलाय की मी पुन्हा त्या घराकडे वळूनसुद्धा बघणार नाही. मी तिला सांगितलं आहे की गुरुकुलकडे तुम्ही ढुंकून बघू नका. मी तुमच्या घराकडे किंवा सारंगकडे माझी सावलीसुद्धा पडणार नाही असं मी सांगितलं आहे. पण आता काय करू? ओवीला खरंच बरं नसेल तर? तेव्हा इथे अबीर म्हणतो, आई अगं ओवीला ताप आलाय ना, तू फोन कर आणि चौकशी कर ना. तेव्हा इथे आता सावली म्हणत असते, अरे आता खूप रात्र झाली, आपण उद्या फोन करू ना. तेव्हा अबीर म्हणतो, आई अगं आत्ता फोन कर ना, त्या बिचारीला इतका ताप आलाय आणि आपण उद्याची वाट बघायची आहे का? तू आत्ताच्या आत्ता फोन कर. तेव्हा सावली फोन करते. तेव्हा इथे आता सावली म्हणते की अबीर तू बोल. तेव्हा अबीर म्हणत असतो की हॅलो काकू, ओवी कशी आहे? तेव्हा इथे अमृता म्हणते, अबीर बाळा, अरे ओवीला खूप ताप आलाय, ती झोपली आहे, ती आराम करते. तेव्हा इथे आता अबीरला आणि सावलीला दोघांनाही खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा सावली सकाळी ठरवते की काही झालं तरी आता मी कुणाचाच विचार करणार नाही, मी फक्त ओवीचा विचार करणार आहे. जर मला भेटून तिला लवकर बरं वाटणार असेल तर मी तिला भेटायला जाणार आहे. तेव्हा इथे सावली मेंढळेंच्या घरी आता तब्बल 8 वर्षानंतर येते आणि जेव्हा ती उंबऱ्यातून आतमध्ये येणार तेवढ्यातच तिला आठवतं सारंगने तिच्या दिलेली थोबाडीत आणि तिलोत्तमाने हाताला धरून तिला बाहेर काढलेला प्रसंग तिला आठवतो. पण तरीसुद्धा सगळं बाजूला सारून ती आता घरामध्ये एंटर करते. तेव्हा इथे अमृता जेव्हा सावलीला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, सावली तू इथे, तू परत आलीस? तेव्हा सावली म्हणते, मी ओवीसाठी आले, मी ओवीची टीचर आहे. त्यामुळे इथे अमृताला कळतं, म्हणजे याचा अर्थ गुरुकुलमध्ये संगीत टीचर म्हणून तू आहेस सावली? ती म्हणते, हो. कुठे आहे ओवी? मला तिला भेटायचं आहे, मी तिला भेटून लगेचच निघून जाणार आहे. तेव्हा इथे सावली आता ओवीच्या रूममध्ये जाते आणि ओवीची रूम म्हणजे सारंगची रूम. 8 वर्षानंतर त्या रूममध्ये पाऊल ठेवत असताना सावलीच्या मनाची वेगळीच घालमेल असते. ती त्या रूममध्ये जाते आणि तेव्हा ओवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. तेव्हा ओवी म्हणते, टीचर तुम्ही आलात, मला तुमची खूप आठवण येत होती, मला तुमच्याकडून गाणं शिकायचं होतं, पण मी गाणं गायलेलं कुणाला आवडत नाही ना, म्हणून मी आता गाण्याच्या क्लासला नाही येत. तेव्हा सावली म्हणते, ओवी बाळा अगं काय आहे, तुला गाणं शिकायचं आहे ना, तू दुसरीकडून कुठून तरी शिक, नाहीतर एक काम कर, तू पुन्हा क्लास जॉईन कर. हवं तर मी तुझ्या बाबांजवळ बोलेन, पण आता ताप वगैरे सोड बरं, आता तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. मी आले की नाही, चल माझ्या हातून आता थोडंसं सूप पिऊन घे. तेव्हा इथे सावली ओवीला सूप वगैरे भरवते, तिची औषधं तिला देते आणि म्हणते की आता तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. आणि त्यानंतर इथे सावली आजूबाजूला बघत असते. सुशीला कुठे दिसत नसते. तिला वाटत असतं सुशीला सारंगची बायको आहे, ओवीची आई आहे, मग ती कुठे आहे? तेव्हा इथे ओवी म्हणत असते, अमृता वहिनी, ओवीची आई कुठे आहे? त्या दिसत नाही आहेत, त्या ओवीची काळजी घेत नाही का? तेव्हा अमृता म्हणते, काय सावली अगं काय बोलतेस तू? ओवीची आई म्हणजे सारंगची बायको विचारतेस का तू? तेव्हा सावली म्हणते, हो, त्या कुठे आहेत? तेव्हा इथे अमृता हसत्याने म्हणते, तू मस्करी करतेस का सावली? अगं जर सारंगने लग्नच केलेलं नाही आहे तर त्याची बायको कुठून असणार? तेव्हा सावली म्हणते, म्हणजे? तेव्हा त्यांच्या बायकोचं नाव तर सुशीला आहे ना. तेव्हा अमृता म्हणते, काय सुशीला? अगं सुशीला त्याच्याबरोबर फक्त काम करते, ती काय त्याची बायको वगैरे नाही आहे, तुला कोणी सांगितलं? आणि खरं सांगू का तुला, ओवी ही सारंगला भेटलेली मुलगी आहे, ती त्याची खरी मुलगी नाही आहे. पण आम्ही ओवीसमोर हे कधी बोलत नाही, कारण ते ओवी आणि सारंग दोघांनासुद्धा आवडत नाही. सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की ओवी माझीच मुलगी आहे, त्यामुळे आम्ही हे बोलत नाही. पण अगं सावली, तुला कोणी सांगितलं सारंगने लग्न केलं आहे ते? सारंग अजूनही तुझी वाट बघतोय. सारंगला अजूनही सावली त्याच्या आयुष्यामध्ये हवी आहे आणि तू सारंगबद्दल असा विचार कसा काय करू शकतेस? तेव्हा इथे सावली म्हणते की हे काय बोलताय तुम्ही अमृता वहिनी, याचा अर्थ सारंगने लग्न केलेलं नाही आहे? सावली म्हणते, अजिबात नाही,
तो अजूनही फक्त आणि फक्त त्याच्या सावलीची वाट बघतोय, तो का लग्न करेल? असं म्हणाल्यानंतर इथे आता अमृताने सावलीच्या मनातले सगळे सारंगबद्दलचे गैरसमज दूर केलेले असतात. 8 वर्षांमध्ये तो फक्त आणि फक्त तुला मिस करतोय, तुझी वाट बघतोय. आणि इथे आता तुला समोर बघितल्यानंतर बघितलंस ना त्याच्या डोळ्यात किती पाणी आलं, तो इथून निघून गेला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अमृताने इथे आता ओवीची काळजी घ्यायला आलेल्या सावलीच्या मनातून सारंगबद्दलचा जो काही तिरस्कार, राग आणि गैरसमज असतो तो संपूर्णपणे दूर केलेला असतो आणि सारंग फक्त सावलीची वाट बघतोय असा विश्वास तिने सावलीला पुन्हा एकदा दिलेला असतो.